या व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कशी कन्वर्ट करायची ते बघणार आहोत. या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल, रिझर्व्स आणि लोन किंवा डिबेंचर्स या गोष्टी दिलेल्या असतात. ते तुमचे सोर्सेस ऑफ फंड्स असतात. आणि असेट साईडला फिक्स्ड असेट इन्व्हेस्टमेंटमध्ये वर्किंग कॅपिटल ॲड केलं की ते तुमचं ॲप्लिकेशन ऑफ फंड्स असतं. वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. सो लायबिलिटीमधला हा जो पार्ट आहे तो सगळा सोर्सेस ऑफ फंड्स आहे आणि असेट साईड प्लस वर्किंग कॅपिटल हे तुमचे ॲप्लिकेशन ऑफ फंड्स आहेत. आता हे व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं दाखवायचं ते बघूया. व्हर्टिकल बॅलन्स शीट बनवताना तुम्हाला हा फॉर्मॅट यूज करायचा आहे. 3 कॉलम्स करायचे आहेत, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंटचे 2 कॉलम, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत सोर्सेस ऑफ फंड्स. इथे सगळ्यात सुरुवातीला ओनर्स फंड्स आपल्याला दाखवायचे आहेत. ओनर्स फंडमध्ये कॅपिटल आणि रिझर्व्स ॲड केले जातात. आता इथे कॅपिटलमध्ये नुसतं त्यांनी कॅपिटल या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे, पण कधी इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं दिलं असेल तरी इक्विटी प्रेफरन्स दोन्हीही याच्यामध्ये कॅपिटलमध्ये ॲड करून दाखवायचे आहेत. रिझर्व्स अँड सरप्लस असं द्यायच्याऐवजी जनरल रिझर्व, रिझर्व फंड असं दिलं असेल किंवा शेअर प्रीमियम किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स लायबिलिटी साईडला दिला असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही रिझर्व आणि सरप्लस म्हणून कॅपिटलमध्ये ॲड करणार आहात. या दोन्हीची जी टोटल आहे ती आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे आणि त्याला आपण नेटवर्थ असं म्हणतो. सो कॅपिटल प्लस रिझर्व्स मिळून नेटवर्थ तुम्हाला मिळतं, जे आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेलं आहे. या नेटवर्थमध्ये तुम्हाला बॉरोड फंड्स ॲड करायचे आहेत. या ठिकाणी 12% लोन दिलं आहे. काही वेळेला डिबेंचर्स मेन्शन केलेलं असतं. लोन, डिबेंचर्स हे दोन्हीही तुम्ही बॉरोड फंड्समध्ये दाखवणार आहात आणि त्याची जी टोटल आहे ती म्हणजे तुमचे टोटल फंड्स अवेलेबल असणार आहेत. सो आपण सोर्सेस ऑफ फंडमध्ये कॅपिटल आणि रिझर्व ॲड केलं, त्याला आपण नेटवर्थ म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये बॉरोड फंड्स ॲड केले, ते सगळे मिळून तुमचे टोटल फंड्स झालेले आहेत, विच इज 1,24,000. आता ॲप्लिकेशन ऑफ फंड्स बघूया. ॲप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये तुम्हाला फिक्स्ड असेट आणि इन्व्हेस्टमेंट डायरेक्टली आउटर कॉलममध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल ॲड करायचं आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजेच आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज. सो इनर कॉलममध्ये करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटीज करून फायनल याचं जे आन्सर आहे ते आपण आउटर कॉलममध्ये लिहायचं आहे. आणि त्यानंतर फिक्स्ड असेट, इन्व्हेस्टमेंट आणि वर्किंग कॅपिटलची जी टोटल आहे ते असणार आहे टोटल फंड्स अप्लाइड. आता प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुमचे टोटल फंड्स अवेलेबल आणि टोटल फंड्स अप्लाइड हे नेहमीच सेम असणार आहेत. अजून एक गोष्ट, इथे करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी अशा प्रकारे प्रॉब्लेममध्ये दिलं जातं. पण करंट असेट्स कुठले असतात तेही आपण एकदा बघून घेऊया. करंट असेट्समध्ये कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, बिल्स रिसिवेबल, स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्सेस हे सगळं आपण करंट असेट्समध्ये कन्सिडर करतो. आणि करंट लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट या सगळ्या गोष्टी आपण करंट लायबिलिटीज म्हणून ट्रीट करतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, बँक लोन जर असेल तर ते आपण इथे सोर्सेस ऑफ फंड्समध्ये बॉरोड फंड्स म्हणून दाखवणार आहोत. पण तेच जर बँक ओव्हरड्राफ्ट असेल, जर बँक ओव्हरड्राफ्ट सेपरेटली दिला असेल तर तो मात्र आपण करंट लायबिलिटीज म्हणून कन्सिडर करणार आहोत आणि ते वर्किंग कॅपिटल कॅल्क्युलेट करताना करंट असेट्समधनं मायनस करणार आहोत.